नंदुरबारच्या आष्टे आणि चोपाडे या शिवारामध्ये पपई पीक खराब झालंय। वादळी वाऱ्यामुळे पपईचे 3,500 झाडं उन्मळून पडली आहेत। शेतकऱ्यांचं 8 लाखांचं नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। कटिंग होणार होती तर नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतात। नंदुरबार जिल्ह्यात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। मी सध्या चोपाडे शिवारातील पपईच्या बागेत आहे आणि इथली जर एकंदरीत परिस्थिती आपण बघितली तर आपण बघू शकता अक्षरशः या वादळी वाऱ्यामुळे झाड देत ते उन्मळून पडलेले आहेत। तोडणीला आलेली ही खरं तर पपई आहे आणि पपईचं अक्षरशः मातीत गेल्याची आपल्याकडे परिस्थिती। शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नुकसान जे ते शेतकऱ्यांचं झालं आहे। काय सांगाल, किती नुकसान झालं आहे आपलं आणि काय परिस्थिती? काल आलेल्या वादळी पावसामुळे पपईचे झाडं मुडून पडलेले आहेत। कमीत कमी आम्ही 3,500 रोपं लावलेली होती। कमीत कमी 2.5-3 लाख रुपये त्याच्यावर खर्च केलेला आहे आम्ही। आता तोड एका महिन्यात 15 दिवसात त्याची कटिंग होणार होती। आता तर सध्या रेट चांगले आहे बाजारात, त्याच्या हिशोबाने आम्हाला जो खर्च केलेला होता आमच्या पहिल्या तोड्यामध्ये निघणार होता, पण निसर्गाने ते आम्हाला तोडू दिला नाही। त्याच्यामुळे आमचं 8-10 लाखापर्यंतचं नुकसान झालं आहे। काय मागणी? प्रशासनाने त्वरित येऊन पंचनामे करावे वर जास्तीत जास्त भरपाई आम्हाला देण्याचे हे करावे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।